राज ठाकरे एक 2 कौड़ी का गुंडा है, भड़वा है। राज ठाकरे के लिए क्या निकलता है? भड़वा। आता एक व्हिडिओ बघितला मी, कुठला तो एक भडवा बिहारचा कोण, तो काय बोलत होता, बाळासाहेबांनी 20 वर्ष आधीच राज ठाकरेंना हकलून बाहेर काढले. राजसाहेब ठाकरे हे स्वतः बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलेले. हे उगाच काहीतरीच म्हणजे बोलतात ना, असं भडकाऊ भाषण करतात, मग त्यांना अशा शिव्या द्याव्या लागतात. मग राज ठाकरे साहेबांना त्यांनी शिव्या पण दिलेत. आता जर का आम्ही शिव्या द्यायला लागलो तर आम्ही वाईट आणि त्यांनी शिव्या दिल्या तर चांगल्या. हे काय काही बोलतात. त्यांनी काय वाटतं, तो एक शब्द वापरलाय की राज ठाकरेंचा आणि उद्धव ठाकरेंचा जेव्हा ती विजय रॅली झाली, विजय हा शब्द तो म्हणे हिंदीमध्ये. अरे भडव्या, हिंदी कधी आली आणि मराठी कधी आली ना, याचा जरा अभ्यास कर. आणि विजय हा शब्द संस्कृत भाषेवरून आलेला आहे आणि हिंदीपेक्षा मराठी भाषा जुनी आहे, म्हणून त्याला अभिजात भाषाचा दर्जा दिलाय. मग या अभिजात भाषा दर्जा हिंदीला का नाही दिला? कारण हे आत्ता आलेली भाषा आहे. ह्या आडांचोट बिहार लोकांना काय माहित नसतं, त्या तिकडे बिहारमध्ये बसून आपल्या आई घालत असतात, बोलत असतात. ह्यांच्या आल्या जर का उत्तर द्यायला गेलं मग ह्यांची आई बहीण मी एक करेल. पण कसं आहे ना, ह्यांच्या गांडीत दम नाही की इथं येऊन बोलायचा. इथं येऊन तुम्ही बोलून दाखवा. पण बोलले बोलवता तो की राज ठाकरेच्या कार्यालयात जाऊन आम्ही हे करू ते करू. अरे भडव्यांना मुंबईत येऊन दाखवा तुमच्या गांडीत दम असेल तर. आणि एक ते सतत चालू असतं की राज ठाकरे मुसलमान लोकांना काय बोलत नाही. अरे बाबा रे, कोणालाही जाऊन असं कोणालाही मारत नसतो. कुठलाही मुसलमान असेल, मराठी असेल, जर का मराठीच्या विरोधात बोलला तर तो मार खाणारच. आणि राज ठाकरेंच्या मनसैनिकांनी धारावीमध्ये पण राडे केलेले आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि तुम्ही याचे व्हिडिओ मी आधी पण टाकलेले आहेत, माझ्या चॅनलवर तुम्ही जाऊन पाहू शकता. धारावीमध्ये पण एका महिलेला त्यांनी छेडलं होतं, एका मुसलमानाने त्यालाही मारलं. आता मराठीच्या विरोधात, महाराष्ट्राच्या विरोधात असेल ना, किंवा जो कोणी काही वाईट काम करत असेल, मग तो मराठी का असतो ना, त्याला देखील मनसेने चोप दिलेला आहे. जेव्हा बँकेचं आंदोलन झालं होतं ना, तेव्हा एका मराठी माणसाला कानाखाली मारली होती. कुठल्या परप्रांतीला नाही, ही गोष्ट नीट लक्षात घ्या. मनसेचा विरोध हा मराठी माणसाच्या, मराठी भाषेबद्दल जो करून बोलतोय, मग तो कोणी मराठी असेल त्याला आहे. तुम्ही या परप्रांतीलाच विरोध असं समजू नका. भरपूर परप्रांतीय जे मनसेसोबत काम करतात. एक आपला मीरा भाईंदरचा एक रोहित म्हणून एक मुलगा आहे, त्याची इंटरव्ह्यू आता घेऊन येणार लवकरच. स्वतः बिहारी आहे, पण तो मनसेला समर्थन देतो. स्वतः त्यांनी अंगावर केसेस घेतलेले आहेत. का घेतले ह्या सगळ्या केसेस? कारण त्याला राज ठाकरे आवडतात. असे बरेच जण आहेत बिहारी लोक, बिहारमध्ये बसून बोलतात की आम्हाला राज ठाकरे सारखा नेता पाहिजे होता, आम्ही इथून दुसऱ्या राज्यात गेलोच नसतो. हे असे बरेच व्हिडिओ व्हायरल झालेले, पण ते तुम्ही व्हिडिओ बघणार नाही, ते तुम्हाला दाखवण्यात येणार नाही. तुम्हाला काय दाखवण्यात येणार तर राज ठाकरेंच्या बुराई व्हिडिओ. आणि हे आता भाजपच्या काही आयटी सेल आहेत, ते फेसबुकवर भरपूर ऍक्टिव्ह झालेत. तर काय बरं, ते आमची मुंबई, ते पुन्हा देवेंद्र, पुन्हा नरेंद्र, काय काय एक एक पेजेस आहेत त्यांच्या, लॉजिक नसणारे व्हिडिओ टाकतात. आणि त्यांच्या कमेंट खाली जाऊन तुम्ही बघा, ह्या भाजपच्या लोकांना शिव्या घातल्या. तर आम्ही सटमलं तर शिव्यांचं काय, मला झोप येते का नाही त्याला. जर का कमेंट बघत असेल तर मला असं वाटतं आम्ही सटमलं झोप पण येणार नाही. एवढा घाणेरड्या त्या शिव्या खातात. ते काय तो त्याचा तो बन नवनाथ बन, तो एवढा घाणेरड्या शिव्या खातो. अरे तुम्हाला लाजा वाटला पाहिजे की तुमच्या व्हिडिओ खाली असे कमेंट येतात. तुमच्या बरोबर कोण आहे, तुम्ही बोलताय ते कोणाला तरी पटलं पाहिजे, तुमच्या बाजूने तरी कमेंट आला पाहिजे. निदान तुमच्या पेजवर तरी 50%च्या वर तुमच्या बाजूने कमेंट आला पाहिजे. तुमच्या विरोधात तुम्हाला कमेंट येतात, तिकडेच लोकांना कळतंय या भाजपला मतदान तरी करतंय कोण. त्या 500 कमेंट मध्ये 490 कमेंट त्यांच्या विरोधात असतात. यांना मतदान कोण करतं हे तुम्ही नीट लक्षात घ्या. आता ध्रुव राठेने परवा एक व्हिडिओ बनवला, बिहारच्या इलेक्शन मध्ये काय स्कॅम झाला, तो व्हिडिओ तुम्ही पहा. आता नवीनच हे काय काय काढायला लागलंय की आमचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, हे जर का आज असं त्या ह्यांना उभंच केलं नसतं, ठाकरेंना, या 2 ठाकरेंना. अरे या महाराष्ट्रामध्ये 2 भावांनी एकत्र यावं, राजकारणात एकत्र यावं, हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं. आणि मला असं वाटतं या बाळासाहेबांचं स्वप्न जर का पूर्ण झालं, दोघं युतीत लढत असेल, तर बाळासाहेबांचा प्रत्येक शिवसैनिक, बाळासाहेबांचा प्रत्येक महाराष्ट्र सैनिक त्यांनी स्वतः मतदान करणार, हे मला आता 100% माहिती आहे. तुम्हालाही माहिती आहे. पण मला तुम्हाला एक विनंती करायची की येत्या निवडणुकीमध्ये बाळासाहेबांसाठी, आपल्याला ठाकरेंसाठी एक मत द्यायचंय. आणि या महाराष्ट्रामध्ये, या मुंबई महानगरपालिकेत, या ठाणे महानगरपालिकेत, नाशिक महानगरपालिकेत ठाकरेंचंच राज्य आणायचंय. आणि मी तुम्हाला हेही सांगतोय, उद्या जर का राज ठाकरे किंवा ठाकरेंनी काम नाही केलं तर मी त्यांच्या विरोधात बोलणार. पण मला असं वाटतं तुम्ही त्यांना संधीच देत नाही, राज ठाकरेंना, आणि त्यांच्यावर जर का तुम्ही बोलत असाल तर मला असं वाटतं तुम्ही ते चुकीचं करताय. आजपर्यंत प्रत्येकाला संधी दिलीत ना, एकदा राज ठाकरेंना संधी देऊन बघा. जर का काम नाही झालं, मी स्वतः विरोधात बोललं उभं राहील. पण त्याच्या आधीच जर का तुम्ही बोलला असाल की मराठी माणसाच्या होती राजकारण करतो, मराठी माणूस जर का स्वतः बोलला असेल, तर मला असं वाटतं तुम्ही लाज बाळगा. कारण हे भाजपवाले जेव्हा हिंदू करून मुसलमानचा विरोध करतात, ते मुसलमान काय आपल्या भारताचे मुसलमान का बाहेरचे नाही, ते चालतं तुम्हाला. पण इथं महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आजपर्यंत झटलेला महाराष्ट्र, हिंदूसाठी काय केलं रे भाजपने, मला फक्त तुम्ही तेच सांगा. मंदिर बांधून काय नाही होत. आज मराठी अस्मिता, महाराष्ट्रातली मराठी संस्कृती जपलेलं आहे राज ठाकरे आणि त्यांची मनसे. या हिंदूंसाठी भाजपने आजपर्यंत फक्त भांडणं लावायची कामं केली आहेत, संस्कृतीसाठी काही केलेलं नाहीये. आणि मला असं वाटतं तुम्ही तेच गोष्टी लक्षात घ्या. जे राज ठाकरेंनी मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी केलेले आहे, ते कुठल्याच इतर महाराष्ट्रातल्या नेत्यांनी केलेलं नाही. आणि त्याच्यामुळे मुंबई ही मराठी माणसाचीच आहे, मुंबई आपली मुंबई देवीचीच आहे, आणि त्याचीच आपण पुरवत, ही लक्षात घेऊन गोष्ट आपल्या इथं महानगरपालिकेमध्ये ठाकरेंनाच निवडून द्यायचंय. बाकी इतर कोण फुकतात त्यांना
भुकू द्या, जे बोलतायत त्यांना बोलू द्या. मनसे सैनिकांना, शिवसैनिकांना माझी विनंती आहे की राज ठाकरेंबद्दल चांगले विचार, जे वाईट विचार पसरवतात त्यांना सोडा, पण जे राज ठाकरेंची दुसरी बाजू आहे ना ती तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा. एवढं महाराष्ट्रामध्ये राहून राज ठाकरेंना जो विरोध करतो ना त्याच्यासाठी माझा आजचा व्हिडिओ आहे. आणि राज ठाकरेंच्या भोवती म्हणजे कार्यकर्ते असतील ना, पदाधिकारी असतील, त्यांच्यासाठी पण माझा हा खास व्हिडिओ आहे. कारण आजपर्यंत राज ठाकरेंची बॅड पब्लिसिटी लोकांपर्यंत पोहोचत आली आहे. राज ठाकरे यांचे तोडफोड असेल किंवा मग मनसे स्टाईल आंदोलन असेल किंवा मग इतर सगळ्या ज्या गुंडेगिरी आहे ना, इतर सगळ्या गोष्टी पोहोचवण्यात आल्यात. पण राज ठाकरेंची दुसरी बाजू काय आहे ना, हे आजपर्यंत कधीच कोणी पोहोचवली नाहीये. की राज ठाकरे यांचा भारत देशामध्ये एकमेव जो पक्ष आहे ज्याने ब्लूप्रिंट सादर केली, महाराष्ट्राचा विकास आराखडा सादर केला आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक गोष्टीवर, ऐतिहासिक गोष्टी असतील किंवा इतर सगळ्या गोष्टींवर पुढे काय करायचंय किंवा आपण काय करू शकतो आणि हे कसं होऊ शकतं, इतर सगळ्या गोष्टींचं स्पष्टीकरण त्यांचं आता हे जे मध्ये विधानसभेचं झालं ना इलेक्शन, तेव्हा पण त्यांनी दिलं, पण त्यांना ते अपयश आलं. म्हणजे आपण बोलतो ना की या भारत देशामध्ये लोकांना फक्त धर्म, जात, मंदिर, मस्जिद याच गोष्टीवर फक्त निवडणुका झालेल्या आवडतात. पण रोजगार किंवा महाराष्ट्र कसा होऊ शकतो, स्मार्ट सिटी कशी होऊ शकतो, इतर सगळ्या गोष्टीवर जर का कोणी बोललं तर मग त्याला निवडून देत नाहीत. बरं, पण मराठी माणसासाठी आग्रही असलेले पहिल्यांदा तर बाळासाहेब ठाकरे आपल्याला माहितीच आहे. त्याच्यानंतर बाळासाहेबांनंतर मुद्दा जो घेतला राजसाहेबांनी हा मुद्दा घेतला आणि तो धरून लावला. आताही आपण जर का पाहिलं, दोन भावांची युती होणार आहे, जिथे जास्तीत जास्त मराठी टक्का आहे तिथे राजसाहेब ठाकरे आपल्या जागा मागतायत अशी चर्चा देखील सुरू आहे. कारण मराठी माणूस हा राज ठाकरेंच्या पाठी खंबीरपणे उभा आहे, पण काही मराठी माणसांच्या डोळ्यात धूळ टाकली जाते राज ठाकरेंच्या विरोधामध्ये. आणि हीच धूळ काढण्याचे काम मला असं वाटतं मी तर करतोच आहे युट्यूबच्या माध्यमातून, पण इतर कार्यकर्त्यांनी देखील राज ठाकरेंबद्दल जो गैरसमज झालाय तो ह्या लोकांना सांगितला पाहिजे. कारण हे लोक ना राज ठाकरेंबद्दल ज्या चांगल्या गोष्टी आहेत ना त्या बघायच्याच नसतात त्यांना. मी पण बऱ्याच लोकांना काही व्हिडिओ राजसाहेबांचे पाठवतो जे त्यांची दुसरी बाजू आहे, पण त्यांना ते पाहायच्याच नसतात आणि त्याच्या आधीच ते टीका करतात. मी आज एक व्हिडिओ टाकणार आहे, राजसाहेबांचा हिंदी भाषेला काय विरोध आहे का, किंवा उत्तर प्रदेश आणि युपी बिहार मधल्या त्या इतर सगळ्या लोकांना काय विरोध आहे का. तुम्ही पाहिला असेल तो व्हिडिओ हिंदी मधला, पण मला परत टाकायचा आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही पहा. माझा परप्रांतीयांना पण सांगणे किंवा मराठी लोकांना पण सांगणे, त्यांची भूमिका एकदा तुम्ही नीट पहा. आणि त्या परप्रांतीयांच्या मंचावर जाऊन तेव्हा जे बोलले होते ना, तेव्हा परप्रांतीय स्वतः टाळ्या वाजवत होते त्या मंचावर. कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती, सगळे बोलतात ते गेल, राज ठाकरे बोलतात ते खरं बोलतात आणि सत्य जे असतं ते आपल्याला चोपतं, पोचतं आणि त्याच्यामुळे आपण त्यांना विरोध करतो. तुम्हाला जर का जुमलेबाजी केली, तुम्हाला जर का सांगितलं 15 लाख रुपये तुमच्या अकाउंटला टाकेल, तुम्हाला जर का सांगितलं हे करू ते करू, मंदिर बांधू, मस्जिद बांधू, इतर सगळ्या गोष्टींवर तुम्हाला जर का निवडणुका घेतल्या तर तुम्ही त्याच गोष्टीला बळी पडता आणि त्याच्यामुळे तुम्ही एक समाजाचे आहे ना अशिक्षित नागरिक म्हणून या समोर आपल्याला दिसतेच आहे. आपण कधी महाराष्ट्राच्या बाहेर कधी गेलेलोच नाही, त्यामुळे आपल्याला माहितीच नसतं की महाराष्ट्राच्या बाहेर या राज्यामध्ये, अनेक राज्यामध्ये कुठली भाषा वापरली जाते, हिंदी भाषेचा वापर किती प्रमाणात केला जातो. जास्तीत जास्त हे महाराष्ट्र राज्य आहे जिथे हिंदी भाषेचा वापर केला जातो, महाराष्ट्रात मराठी असताना देखील. ज्या महाराष्ट्राने या हिंद राज्यावर 125 वर्ष राज्य केलं, म्हणजे एकमेव असा हा महाराष्ट्र राज्य देश आहे, त्या मराठी माणसांनी जर का माझ्या महाराष्ट्रात मराठी टिकावी म्हणून जर का काही गोष्टी बोलल्या तर तुम्हाला ते झोंबतंय. आणि मग हे बोलतात की परप्रांतीयांना राज ठाकरे मारतात, बिचारा गरीब परप्रांतीयांना मारतात. पण त्याआधी तुम्ही एक एक व्हिडिओ काढून बघा, ज्या ज्या परप्रांतीयांना मारलेले आहेत त्या त्या परप्रांताचा रुबाब हा 7व्या आसमानावर असतो. मराठी भाषा त्यामध्ये द्वेष केलेला असतो, मराठी माणसाला काहीतरी बोललेलं असतं म्हणून ते मार पडलेला असतो त्यांना. जर का तुमच्यात एवढा दम आहे ना, तर मग तुम्ही काय करा ना, तुमच्या राज्यामध्ये जाऊन तुमच्या राज्यातल्या नेत्यांना विचारा की आमच्यासाठी तुम्ही का रोजगार देत नाहीये. तुम्ही निर्लज्जासारख्या इथून निवडणुका आल्या की जाता, तिकडे मतदान करता, पैसे घेता, परत इथं निर्लज्जासारखे येतात दिल्लीला, मुंबईला, गुजरातला, इतर सगळ्या राज्यामध्ये जाता, शहरामध्ये जाता. मला स्वतःला तरी स्वतःची लाज राहिली की हा प्रश्न तुम्ही पहिल्यांदा परप्रांतीने आपल्या स्वतःला विचारला पाहिजे. बाकी ह्या महाराष्ट्रामध्ये जे आधी वर्षानुवर्ष महाराष्ट्रात हे परप्रांती राहतात त्यांना कधीच राज ठाकरेंनी विरोध केलेला नाहीये. तुम्ही त्यांचं कुठलंही स्टेटमेंट काढून बघा, कारण स्वतः राज ठाकरेंसोबत हे परप्रांतीय काम देखील करतात. आता तुम्ही भाजपच घ्या, तुम्हाला जर का वाटतं की बाबा रे नाही हा एक देश आहे आणि सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे, मग हा मुसलमान जो आहे तो भारताचा मुसलमान नाहीये का. मग भाजप जेव्हा हिंदू मुसलमान करतात तेव्हा तुम्ही भाजपला का नाही संदेश देत की बाबा रे हे मुसलमान पण आपल्या भारतातले ते कुठले अफगाणिस्तानाने कुठून बांगलादेश पाकिस्तानवरून आलेले नाहीयेत. बांगलादेश पाकिस्तानवरून आलेल्या लोकांना उलट तुमच्या हातात सत्ता आहे, तुम्ही काढलं पाहिजे. आणि हा जो तुम्ही ट्रेंड लावला ना की हिंदू खतरे में, मला एक गोष्टच कळत नाही साला, जेव्हा काँग्रेस सत्तेमध्ये होती तेव्हा कधीच हा ट्रेंड नाही आला किंवा कधीच हे बोललं गेले नाही की हिंदू खतरेमध्ये आहे. ह्यांची सत्ता असून जर का हिंदू खतरेमध्ये असेल तर मला असं वाटतं माणूस जो आहे ना आपला, हा जो अशिक्षित आहे, हा सुज्ञ नाहीये आणि त्याच्यावर मला असं वाटतं आपण विचार केला पाहिजे की का, म्हणजे तुम्ही सत्तेत असून पण हिंदू खतरेमध्ये, म्हणजे तुमच्यातच काहीतरी कमीपणा आहे ना बाबा रे. हा तुम्ही संदेश समजा. बरं ते जाऊन ते विषय तो राहिला, इथं सगळ्या गोष्टी त्याच्यावर बोललं तर भरपूर निघेल. राज ठाकरेंबद्दल मला तुम्हाला सांगायचं, त्यांच्या विरुद्ध जी काही अफवा पसरवली जाते ना त्याची दुसरी बाजू आहे ना
ती तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा. एवढंच मला तुम्हाला या व्हिडिओ सांगायचं आहे. बाकी नाशिक मधलं पण आपल्याला माहिती आहे, ती झाडं तोडली सगळं. इतर मी तुम्हाला बोललो तर साधूंसाठी जागा करतायत. बाकी तुम्ही जिकडे 10 झाडं लावणार ना एक झाड तोडून, तिकडे साधूंसाठी जागा करावं एवढंच मत आहे. आणि त्याच्या विरोधात जर का तुम्ही जाणार असाल तर राज ठाकरे आणि मनसे हे त्याच्या मागे आंदोलनाला सामान्य माणसाच्या बरोबर उभी राहणार आणि तिकडे आपण त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. तुर्तास सांगतो मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.